बाहेर पावसाची रिमझिम आणि घरात लाईट नसतानाही गरमागरम भजी. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर फायनली पावसाचे दिवस तर सुरू झाले आहेत आणि हवा पण मस्त गार झाली. पण आपल्याकडे कसं असतं ना, पाऊस नंतर येतो आणि महावितरणवाल्यांची लाईट आधी जाते. तुमच्याकडे पण असंच होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. कारण आमच्याकडे तर थेट कालपासून लाईट गायब आहे आणि आता पाऊस पण पडत आहे. वातावरण सुद्धा भारी झालेलं आहे. त्याच्यामुळे नवरोबाचं म्हणणं आहे की मस्त अशी गरमागरम भजी कर. त्याच्यामुळे काय, लाईट असो किंवा नसो, पाऊस पडतोय म्हटल्यावर लगेच गरमागरम भजी पाहिजेलच. मग काय, बायको म्हणून आपली ड्युटी चालू झाली. घरात तर खूप अंधार झालाय आणि मोबाईलची बॅटरी पण जपून वापरायची आहे. म्हणून मग काय जुगाड केला बघा. ही जी आपली खिडकी आहे ना, यातून जो येणारा उजेड आहे, थोडाफार आहे उजेड, त्या नॅचरली उजेडमध्ये मी आज मस्त भजी तळते. लाईटवाल्यांना आम्हाला कितीही अंधारात ठेवलं तरी आमच्या ह्यांना तर भजी खायचीच आहे आणि बायकोला करायला तर सांगायचीच आहेत. त्याच्यामुळे म्हटलं चला, असो, लाईट जाणं येणं हे तर आता आपल्या रोजच्या जगण्याचा भागच झाला आहे. पण या छोट्या छोट्या अडचणीमधून सुद्धा खिडकीतून येणारा जो उजेड आहे, त्याच्यामध्ये जे हे गरमागरम भजी किंवा स्वयंपाक, चहा, काहीही असो, जे सुखाने करते ना आणि जे सुखाने खायला देते ना, यातच खूप मोठा आनंद आहे. असो, लाईट असो किंवा नसो, हा एवढा जास्त प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम काय आहे की आपल्याकडे जो फोन आहे त्याला चार्ज नसते आणि चार्ज नसेल तर आपला जीव काय जसा ICUमध्ये अडकला की काही असं होतं. आता अंधारामध्ये सुद्धा मी हा व्हिडिओ केलेला आहे, गरमागरम भजी केलेली आहे. मग एक लाईक तो बनत आहे. तुम्हाला आजचा हा अंधारातला मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.